का केलाय त्यांनी खून आणि कोणाचा केलाय? इट्स ओके, तुला सांगायचं नसेल तर नको सांगूस. आय थिंक हे सगळं शेअर करण्या इतकं मी तुला जवळची नाहीये. निशा, असं काय बोलतेस तू? तुला माहिती ना तुझ्याबद्दल माझे फिलिंग्स काय आहेत ते. हा, मी तुला प्रत्येक गोष्ट सांगतो. निशा, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि मला नाही वाटत ती वेळ अजून आली. निशा, आय होप यू अंडरस्टँड मी. चल चल आपण आता घरी जाऊया. काय जायचं नाहीये का घरी? काय इथंच बसायचंय का? निशा, मला घरी जावंस असं नाही वाटत. मला या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आलाय. हे सगळं आमच्याच वाटेला काय येतं? काय चूक केली आम्ही? शेखर, अरे कंट्रोल योरसेल्फ. हे बघ शेखर, देव प्रत्येकाची परीक्षा बघत असतो आणि प्रॉब्लेम्सना कसं फेस करायचं हे तोच आपल्याला शिकवतो. आता तुझंच उदाहरण बघ ना. तू लहानपणापासून इतकं पाहिलंयस, इतकं सोसलंयस आणि म्हणूनच तू इतरांपेक्षा इतका मच्युअर्ड, इतका रिस्पॉन्सिबल आहेस शेखर. आणि म्हणूनच मला तू खूप आवडतो. आई, आई, मी समीर दादासाठी औषधं घेऊन येते. आणि हो, येताना वैशूकडून नोट्सही घेऊन येते. मला 1 तासभर लागेल. आई, मला तर जरा बरं वाटायला लागलंय ग. त्यामुळे उद्यापासून एक काम शोधीन असं म्हणतोय. जाऊ ना? आणि सुरुवातीला जम बसेपर्यंत नुकसान सोसण्याची ताकद हवी. अगं आई, ते सगळं मी मॅनेज करतो. अगं, आपले ते नगरसेवक आहेत ना, ते परशाच्या अगदी ओळखीचे आहेत. ते बघ, धंदा वगैरे काही नाही. ते आपल्याला परवडण्यासारखं नाहीये. त्यापेक्षा एखादी नोकरी बघ. बघितलंस, इतके दिवस जेव्हा मी काम करत नव्हतो, घरी नुसता रिक्काम टेकडा बसलो होतो, तेव्हा तुम्हीच लोक माझे डोकं खायचात ना की काम कर म्हणून. आणि आता जेव्हा मला एक काम शोधायचंय तेही तुला पटत नाहीये. अरे पण नोकरी नाही का करता येत तुला? अगं पण आई, बिझनेस मध्ये काय प्रॉब्लेम आहे? या अख्ख्या जगात बिझनेस करणारा मी पहिलाच मुलगा आहे का? आणि इतकी वर्ष तू तरी काय करतेस ग? पोळी भाजी केंद्र म्हणजे एक प्रकारचा धंदाच आहे ना.
जपाकुसुम संकाशम काश्यपेयम महद्युतीम तमोरीम बरं मी काय म्हणतो, तुला त्या सुरुवातीच्या भांडवलाची चिंता आहे ना? मग एक काम करू काय, हे ते राजू सावंत आहेत ना, अगं कॅटरिंगचे कॉन्ट्रॅक्ट बघतात ते. मी जर त्यांना एक क्लायंट दिला ना तर ते आपल्याला मस्त कमिशन देतील. काय शंभोर मुकुटभूषणम धरणीगर्भ संभूतम विद्युत ही आई नाही तर आपले ते जिग्नेश भाई, त्यांची इस्टेट एजन्सी आहे ना, त्याच्यात मी काम केलं तर नको नको, नाहीतर पेपर एजन्सी बेस्ट. काय म्हणतेस? रूपेण प्रतिमं बुधम सौम्यम सौम्य गुणोपेतम तम बुधम प्रणमामि. आई परवाच मला महादेव काका भेटले होते. अगं ते आपले मेकअप आर्टिस्ट आहेत ना, ते सांगत होते फिल्म लाईन मध्ये एक्स्ट्रॉसचं काम केलं ना की भरपूर पैसे मिळतात. समीर, तुला एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी करावीशी वाटत नाही का रे? नोकरी? अगं ग्रॅज्युएट नसलेल्या मुलाला कोण नोकरी देणार ग? बरं जाऊ दे ना, मी जरा नाकेवर जाऊन येतो. तरी काय झालंय ते? खरंच रे, काय नेमकं काय झालं होतं समीर भाई? अरे ते आपल्या संत्याचं नेहमीच लफडं रे. काय तू मारलास त्याला जाम? मी काय अजिबात जास्त मारलं नाही त्याला, फक्त एक कानाखाली मारलेलं त्याच्या. म्हणून पोलीस तुला घेऊन गेले? त्याच्या बापाने तमाशा केला ना म्हणून. चायला पण तो असा लंगडत? ते काय पोलिसांमुळे नाही हा, हे आपल्या म्हातारीचे प्रताप आहेत रे. अगे एवढी घाबरलीस कशाला? ओळखलं नाही मला तू? अगं मी तुझा मामा, नागेश मामा. तसं ते बरोबरच आहे म्हणा. काय की तुझी आई तिने माझ्या नलिनी काकूचं पोळी भाजी केंद्र बळकावलंय. बळकावलंच असं म्हणायला पाहिजे. त्याचं काय की माझ्या नलिनी काकून तुझ्या आईला
मुलगी मानलं होतं. अशा नात्यानं तुझी आई माझी बहीण झाली आणि मी झालो तुझा मामा. अशा रीतीनं मी तुझा मामा. खरं तर मला तुझ्या आईकडून बरंच काही घ्यायचं. तशी तुझी आई खूपच बेरकी निघाली. म्हणजे आयत्या बिळात घुसली ना, ती कायमची घुसली, बाहेरच आली नाही. गोडी गुलाबीचे 4 शब्द माझ्या म्हातारीला तिने ऐकवले आणि माझी म्हातारी एकदम वेडीच झाली. आणि माझी म्हातारी पण खुळी. माझ्या वाटणीचं जे जे काही होतं ते सगळं तुझ्या आईला तिने देऊन टाक. अक्की हरामखोर निघाली. मी केलेले सगळे उपकार विसरली ती. माझ्या उपकाराला जागलीच नाही. पण असे किती दिवस माझ्यापासून लांब पळणार तुम्ही? एक लक्षात ठेवा, तो जो धंदा आहे ना, त्यावर माझा अधिकार आहे. कळलं? जा, जाऊन सांग तुझ्या आईला नागेश मामा भेटला होता. यापुढे तो तुम्हाला सळो की पळो करून सोडणार आहे. आई जगदंबे, हे मी काय बोलून गेले? त्याला खूप वाईट वाटलं असेल ना. आई, मी समीर कडून काही अवास्तव अपेक्षा तर करत नाहीये ना. मला माहितीये तो तर खरंच चुकतही नाही. तो आपल्या परीने विचार करतो, प्रयत्न करतो, सगळं माहितीये मला. पण तरी त्याच्या स्वभावाची काळजी वाटते. व्यवसाय करायचा तर डोकं शांत असावं लागतं. पण त्याचं डोकं हे असं. आई, तू त्याला सद्बुद्धी दे, चांगलं मार्गदर्शन कर. माझ्या मुलांचं रक्षण कराय, त्यांना दुष्ट शक्तींपासून लांब ठेव. काय झालं? काय झालं? काय झालं? कुणी आहे का? काय झालं मला सांग. तू खूप घाबरलेली दिसतेस. मी तुला घरी सोडू का? नाही, नको. मी येते. थँक्स. जाऊ दे ना यार तो विषय. मलाही आवडलं असतं रे बिझनेस करायला, पण आता एक नोकरी करावंसं वाटतं. ये मंगेश भाई, तू क्यों हस रहा है रे? अरे हसू नाही तर काय करू? हा येडा आता नोकरी करणार आहे. का मी नाही करू शकत नोकरी? सोड रे, तू काय नोकरी करणार? फक्त गप्पा मार. अरे नोकरी करणं म्हणजे एखाद्यावर हात उचलणं इतकं सोपं नाहीये. हे मंग्या आता खूप बोललास हा. मी तरी समजवा रे याला. ये मंगेश भाई, शांत राहा ना. फोन पण ठेव ना आपलं. बघितलं, मी एवढंच बोललो त्याला एवढा राग आला. आणि हा नोकरी करणार. अरे कोणाशी भांडण करणं, कोणावर हात उचलणं सोपं असतं मित्रा. पण आपलं बरोबर असतं ना, आपला बॉस जेव्हा आपल्याला झापतो ना, त्या मुकाट्याने सगळं ऐकणं खूप कठीण असतं. त्याच्यासाठी जिगर लागतं रे. सोड रे, काय नाही करू शकत रे. संपदा एवढं घाबरायला काय झालं? सांग ना. सांग ना काय झालं ते. नागेश,
थांब. बघून घे ना की त्याला सोडणार नाही. बघून घे मी सोडणार नाही की त्याला. बघून घे मी. करा ह्याची पंचारती करा. हा कसला सुधारतोय? मी तुला बोललो होतो ना, पोलिसांचा मार खाऊन 24 तास झाले नाही आणि याची नाटकं परत सुरू झाली. काय गरज होती रे तुला त्याच्यावर हात उगारायची? आई तू पण ना प्रत्येक वेळेला मला चुकीचं बोल. प्रत्येक वेळेला माझीच काय ना काहीतरी चूक असते ना. आणि त्याला काय गरज होती संपदाचा पाठलाग करायची? अगं इकडे मी आहे, शेखर आहे, आमच्याशी बोलायचं ना. बिना कसला त्रास देत बसतो तू. वा, म्हणून तुम्ही त्याला बदललं. त्याला समज देता येत नव्हती का तुला? का तू ठरवलंय या जगात मी कोणालाही समज देणार नाही म्हणून प्रत्येकावरती हात उचलणार? अरे नाही देत आहेत मला कोणाला समज. संपदाच्या अंगावर जरी तरी हात उचलला असता ना तरी तोडून काढला असता मी त्याला. तू तुझा निर्णय ऐकवलास ना? आता माझा निर्णय आहे. आत्ताच्या आत्ता या घरातून चालता हो. पुन्हा पाऊल ठेवलंस तर याद राख. नेहमी नेहमी निघून जा म्हणून काय ऐकवत असतेस का मला? यावेळेला जो जाईन ना तो परत कधीच येणार नाही, लक्षात ठेव. अरे दादा, तू तरी डोक्यात राग का घालून घेतोयस? तुला माहितीये ना आई मनापासून नाही बोलत ते. आणि आई, तुला माहितीये ना का चिडतेस तू त्याच्यावर? सोडून दे ना हा विषय. तुलाही माहितीये तू त्याच्याशिवाय नाही राहू शकत ते. मग त्याला आधी त्याच्या सवयी बदलायला सांग, मग माझ्याशी बोल. आई जर माझ्या सवयी चुकीच्या असत्या ना तर मी नक्कीच बदलल्या असत्या. तुम्हाला माझ्या सवयी पटत नाहीत म्हणून मी त्या बदलणार नाहीये. अरे यार गप्पा बसा तुम्ही दोघं.